पुढची बातमी एमआयएम नेते जलील यांच्या विरोधात आता भाजप आक्रमक झालाय। अतुल सावे आणि कराड जलील यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा करणार आहेत। संभाजीनगरमध्ये काल जलील यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झालेला होता। हल्ल्यामागे सावे, शिरसाट आणि कराड असल्याचा दावा जलील यांनी केला। माझ्यासोबत भाजपाचे नेते आहेत, आपण त्यांच्याकडनंच या सगळ्या संदर्भात जाणून घेणार आहोत। सर्वात पहिले मी इम्तियाज जलीलला सांगू इच्छितो की ज्या भागात त्यांच्यावर हमला झाला त्या भागात आम्ही कुठलीही सीट लढत नाही आणि असे बेसलेस आरोप त्यांनी करणं अतिशय चुकीचं आहे। आणि जो कलीम कुरेशीचं नाव त्यांनी घेतलं आहे तो कलीम कुरेशी माझ्या विरोधात 2019मध्ये निवडणूक लढला होता। 24मध्ये इम्तियाज जलील यांनीच त्याचा फॉर्म विड्रा करून पाठिंबा घेतला होता। आणि सर्वात पहिले की ज्या लोकांनी त्यांच्यावर मोर्चे काढले, हमला केला, हे त्यांचेच सगळे माजी नगरसेवक आहेत। आणि त्या माजी नगरसेवकांचा त्यांच्यावर आरोप असा आहे की ह्यांनी आर्थिक व्यवहार करून तिकीटं वाटली आणि त्यांच्याशी सगळे व्यवहार केल्यामुळे, तिकीटं वाटल्यामुळे तो आरोप त्यांच्यावर त्यांच्याच लोकांनी केलेला आहे। आणि चौथी गोष्ट अशी की लोकसभा ते हरले, विधानसभामध्ये माझ्या समोरच ते हरले, शेवटच्या राऊंडमध्ये माझा विजय झाला आणि त्याच्यामुळे त्यांच्या मनात ते दुःख आहे म्हणून ते माझं नाव, ते झोपेतही माझं नाव घेतात आणि त्यांना ते की बाबा शेवटच्या राऊंडला जिंकले आता त्यांचा। आणि तिसरी गोष्ट अशी की त्यांना आता वाटते की जसं लोकसभेत हार पत्करावा लागला, विधानसभेत हार पत्करावा लागला, पुन्हा काय महापालिकेमध्ये पण त्यांना हार पत्करावा लागेल ही त्यांना भीती आहे। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।